म्हणून रामदास गुंडाचा कलगीतवर आहे का, जाऊ द्या, मी साधा माणूस, एवढा मोठा माणूस नाही. अजून झाली आणि इकडं हे चार, आणि रावण मेला आणि विजय प्रभू रामचंद्राचा झाला. पुढे जात असताना ऐक पंडिता रामायणाचा पंतप्रधानाचे नाव पंडिता असे हनुमान. अंजनी, अरे त्या हनुमंताचा जन्म झाला त्या अंजनी पासून, त्या अंजनी पासून तोच रामाचा सेवक पुढं ऐका रामायण. आता विषय काय करता बरं फोडून, तुम्ही बसलेली मंडळी, खरंच तुम्हाला आज म्हणजे राम जन्म आहे, रामनवमी आहे, आणि म्हणून रामायण कळलं पाहिजे. आणि हे तुम्ही डोक्यात ठेवा, कधी ज्या वेळेला ठकशिल शिंदे या 3 फळापासून 6 जणांचा जन्म झाला आणि 7वा हनुमान जन्माला आला, पण हनुमान या 3 फळापासून आला नाही. काय काय वेळेला लोकांचा भ्रम होतो, यांचं नातं काय. सुधाकर मामा, आणि म्हणून हनुमंताचा जन्म झाला एका फळापासून, एका फळापासून. त्या फळाचं नाव सांगावं या कलगीवाल्याला. आंब्याच्या फळापासून जन्माला आले, आंब्याच्या. मग हनुमंताचा जन्म आंब्याच्या फळापासून झाला नाही. राम रामाचा पिता, राम रामाचा पिता, सीता रामाची माता, लक्ष्मण नात्याने चुलता, आणि हनुमान नात्याने कुणीच नव्हता, फक्त भक्त होता. हे रामायणामधलं वचन आहे. बाकीच्या अवतारात जाऊ द्या, हनुमान आपण म्हणतो शंकराचा अवतार आहे, राम विष्णूचा अवतार आहे, लक्ष्मण शेषाचा अवतार आहे, हे आपण म्हणतो. पण काय रामायण असं म्हणतंय, राम रामाचा पिता, बापाचा बाप, सीता ही रामाची माता, लक्ष्मण नात्याने चुलता, आणि हनुमान फक्त त्याचा भक्तच होता, नात्याने कोणी नव्हता. रामायण वाचल्याशिवाय कळत नाही. हे कलगीच्या प्रश्नाचं उत्तर आहे. ज्या वेळेला श्रावण बाळाने राम ही ध्वनी मुखामधून निघाली, त्यावेळेला रामाचा जन्म झाला नव्हता. एक राम तो दशरथ का बेटा, दूसरा राम गटगट में बैठा, तीसरा राम का पसारा, और चौथा राम तो दुनियाशी नेरा. 4 राम है. मग खऱ्या अर्थाने ज्या श्रावण बाळाने जो धावा केला, तो आत्मा रामाचा धावा केला. प्रत्येकाच्या घटामध्ये आत्मा राम. ज्याच्यात राम नाही त्याचं इथं बसायचं काम नाही, त्यांनी ठकशिल शिंदेच्या आश्रमात जायचं. कलगीवाल्याच्या प्रश्नाची उत्तर आहे म्हणजे एका रामदास गुंडाच्या पदरचं नाही. तुमच्या त्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक साकुरी म्हणून गाव आहे, आणि त्या गावामध्ये एक मोठा कवी, त्याचं नाव आहे रामचंद्र पंडित. रामचंद्र पंडिताची ज्यांनी वाचन केलं ना, त्यांचा नक्कीच उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. तुऱ्याचा शाहीर आहे. तुमच्या प्रश्नाचे रे उत्तर दिले सभेत गाऊन, शास्त्र पुराण वाचून पाहता कळेल हे ज्ञान. हनुमंता
हनुमंताचा जन्म झाला कोणत्या फळापासून आणि ब्रह्मचार्याचा पुत्र हनुमान ब्रह्मचारी झाला म्हणून आठवला प्रश्न पुसतो या कलगी कारण आणि हनुमंताचा पिता सांगावा या कलगी वाल्याला काय काय जगान ब्रह्मचार्याचा पुत्र हनुमान ब्रह्मचारी जाणं हनुमंताचा बाप सुद्धा ब्रह्मचारी आहे मग हनुमंताचा खरा बाप कोण हनुमंताचा बाप कोण जर ठक्षण शिंदेनी तुम्हाला जर सांगितलं बा हा बाप आहे का त्या बापाचं लग्न झालं का नाही ते तुम्ही आता बसायचं सुधाकर मामा ठक्षण शिंदेनी जर सांगितलं की याचा बाप आहे हा बाप आहे तो ब्रह्मचारी आहे का नाही तो तुम्ही तपासायचा आहे कारण ब्रह्मचार्याचा पुत्र हनुमान ब्रह्मचारी जाणं आणि हनुमंताचा पिता सांगावा या कलगीवाल्यानं अशी कथाई लिहून ठेवली ऋषी वाल्मिक हर ऋषी वाल्मिक राम लक्ष्मण आले जन्माला भरत शत्रुघ्न अरे त्या यात्माचे ऐक पंडिता कोण यजमान आणि राजा दशरथाला पुत्र नव्हता काय केलं त्यानं अरे शृंग ऋषी हा जावई केला त्याला मुलगी दिली त्यानं यजमान म्हणून पाटावर बसले दोघे जण जावयाला सुद्धा मोठी किंमत असते बरं का रामायणामध्ये म्हटलेलं आहे मोठी पुत्र संतती नव्हती पण शृंग ऋषी हा त्यांचा जावई होता कोणचं गाव होतं शृंग ऋषीचं मला वाटतंय तुम्हाला माहिती आहे शृंग ऋषी कुठं होता तुम्हाला बसलेल्या माणसाला माहित नाही तुम्ही तर ज्या भागात राम वनवास आले त्या भागातलीच तुम्ही अजून वनवासातून बाहेर नाही पडली विषय असा आहे मंडळी पारनेर तालुक्यामध्ये भाळोरी नावाचं गाव आहे त्याच्या बाजूला एक भांडगाव आहे शेजारी 5 किलोमीटर येते 3 तारीखला रामदास गुंडाचा कार्यक्रम आहे त्या भांडगावामध्ये येते 3 तारीखला तर त्या भांडगावाच्या डोंगरावरती विभांडक नावाचा ऋषी तपश्चर्या करत होता त्याचा मुलगा शृंगक ऋषी होता शृंगक ऋषी का म्हटलंय त्याच्या माथ्यावर एक शिंग होतं उगवलेलं विभांडक ऋषी स्नान करण्यासाठी गेला होता पण त्याचं काही कारणास्तव वीर्यपतन झालं त्या फुलाच्या शेजेवर तप करत होता एक हरीण आली त्या हरणीनं ते फुलं हुंगली तिला वाटलं हे फुलं आहे आणि ते असणारं वीर्य त्या हरणीच्या पोटात गेलं हरण गरोदर झाली आणि तिला मुलगा झाला त्याचं नाव शृंग ऋषी त्याच्या डोक्यावर शिंग होतं आणि मग अयोध्येमध्ये याचा शोध लागला म्हणजे राजा दशरथाची मुलगी कोणाला यायची त्या शृंग ऋषीला इथून अयोध्येला नेलं 2000 किलोमीटरचं अंतर आहे आणि तिथं जाऊन त्याचं लग्न केलं ती मुलगी त्याला दिली आणि त्याला यजमान पद दिलं आणि त्या यजमान पदाच्या पुढे पुत्रकामेष्टी झाला आणि राम लक्ष्मणाचा जन्म झाला आता राम लक्ष्मणाचा जन्म झाला सीतेचा जन्म झाला आता रामायण पुढं कुठं राहायचं ते तुम्ही ठरवायचं आणि नाही जर तुम्हाला वेळ भेटला तर परत कधी आल्यावर पुढचं रामायण लावायचं आपले सुधाकर मामा म्हणतात गोंदेगावला कार्यक्रम असतो मग त्यावेळेला पाहिजे तर तुम्ही ऐका पुन्हा पण पुढे जात असताना माझा प्रश्न काय आहे हनुमंत हा ब्रह्मचारी आहे त्याचा बापही ब्रह्मचारी आहे त्या बापाचं नाव काय हे जे 3 फळं दिले
चंडिकौंडनी नावाच्या ऋषीनं हे 3 फळापासून त्याचा जन्म झाला नाही, त्याचं जे फळ आहे ते वेगळे. कोणत्या फळापासून हनुमंताचा जन्म झाला? या प्रश्नाचे उत्तर द्यावा, या प्रश्नाचे उत्तर द्यावा. मग हातामध्ये डप घ्यावा, सभेमध्ये हो नाचून गावा. अरे होडा खाडा काटाळ वेळा दत्त प्रसन्न, कवीला दत्त प्रसन्न. आणि कवी शंकर कवन करी तो मोठा विद्वान. जफावरती व तुरा लाविला हे भगवन निशान, कवीच भगवन निशान. आणि शाहीर रामदास नित्य वंदितो सद्गुरूचे चरण. तुऱ्याची लढाई जुंपली. आताशी तर पेट्रोल मध्ये गाडी ओढून टाकली, आता काही इराणला जायची गरज नाही. शीघ्र कवीची गाठ पडली, कलगी तुऱ्याची लढाई जुंपली. प्रसन्न गुरु माऊली कवीचे अंग अंग. 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 लक्ष्मी आणि पार्वती पतिव्रता सावित्री सती. लक्ष्मी आणि पार्वती पतिव्रता सावित्री सती. झाला गर्व तिघींच्या प्रती, मने हलवून टाकली धरती. नारदानी लाविली कळ बांधिला चांग चांग चांग. नारदानी लाविली कळ बांधिला चांग चांग चांग. प्रसन्न गुरु माऊली कवीचे अंग अंग. 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 शास्त्र आहे मंडळी. हे तिघींचे 3 पती आले आणि त्यांना आज्ञा ह्या तिघीने केली. आणि म्हणून ब्रह्मा विष्णू शंकर आले, दुसऱ्याचे सत्व पाहिले. ब्रह्मा विष्णू शंकर आले, दुसऱ्याचे सत्व पाहिले. आत्री ऋषीचे सुमरण केले, बाळ करून त्यांशी ठेविले. ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवांनी बगलमध्ये झोळ्या अडकवल्या, गोसाव्याचं रूप घेतलं आणि अनुसयाच्या वाड्यावर गेले. अलक निरंजन माई भिक्षा वाट. अनुसया भिक्षा घेऊन आली, पण या तिघांनी सांगितलं अनुसया आम्हाला भूक लागलेली, आम्हाला भोजन पाहिजे. अनुसया भोजन द्यायला तयार झाली. यांनी दुसरा प्रश्न विचारला, अनुसया आम्हाला असं भोजन नाही पाहिजे, तू पतिव्रता आहे, तू नग्न अवस्थेत आम्हाला भोजन दिलं पाहिजे. ज्यांनी गाण्याची मागणी केली त्यांनी लक्ष असू द्या. अनुसया तू आम्हाला भोजन देशील, पण तू पतिव्रता आहे, तू नग्न अवस्थेत आम्हाला भोजन दिलं पाहिजे. असणाऱ्या अनुसयाला प्रश्न पडला. आणि आत्री ऋषी गंगेवरती स्नानाला गेले होते. आत्री ऋषीचं स्मरण केलं तिनं, पतिराज माझ्यावर हे संकट आलेलं आहे, मी पतिव्रता आहे आणि हे साधू नग्न अवस्थेत भोजन मागते, नाही भोजन द्यावा तर सत्व जाते, द्यावा तर माझं पतिव्रते जाते. आणि मग त्यांनी अंतरामध्ये आपल्या पतीनं संदेश पाठवला, अनुसया
तीन पाण्याचे कुंभ भरलेले आहेत या तीन कुंभामधलं पाणी या तिघा जणांवर शिपट तुझ्या मनाची मनकामना पूर्ण होईल. मग हे तिघ जण त्या ठिकाणी आले. काय केलं अनुसया? ब्रह्मा विष्णू शंकर आले. अनुसयाचे सत्व पाहिले. आत्री ऋषीचे सुमरण केले. बाळ करून त्याशी ठेविले. नग्न होऊन भोजन दिले उघडे केले. अंग 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 नग्न होऊन भोजन दिले उघडे केले. अंग 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 प्रसन्न गुरु माऊली कवीचे. 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 अंग अंग आई जर असेल तर बाळाला नग्न अवस्थेमध्ये स्नान घालत असते. तिला पाप लागत नाही. इकडं आत्री ऋषी नठक्षेशी तुम्ही म्हणता ना कलगी श्रेष्ठ आहे. मग पतिव्रता पती असल्यावर होते का नसल्यावर होते? हा पाहिजे का नाही? मग हे कशाला म्हणतात आमचं श्रेष्ठ आहे? धनी तर दुनिया नाही तर चारी वाटा सुन्या. हा मग धनी श्रेष्ठ आहे का बाई श्रेष्ठ आहे? म्हणून रामदास गुंडाचा कलगी तो राय का जाऊ द्या. मी साधा माणूस एवढा मोठा माणूस नाही. पण अनुसयनी धावा कुणाचा केला? आत्री ऋषीचा. आत्री ऋषी गंगेवर गेलते स्नानाला. पण पतिराज माझ्यावर संकट आलेलं आहे. साधू माझ्याकडून नग्न अवस्थेमध्ये भोजन मागते. तीन पाण्यातले तीन कुंभ भरले म्हणजे घागरी. त्या तिन्ही मधलं पाणी घे यांच्यावर शिपट तुझ्या मनाची कामना पूर्ण होईल. असणाऱ्या अनुसयाने तीन पाण्याच्या कुंभामधलं पाणी घेतलं आणि त्या साधूंवर शिंपडलं. 2-2 दिवसाची बाळ झाली. 2-2 दिवसाची बाळ झाली आणि त्यांची मनोकामना पूर्ण केली भोजनाची. पण असं सांगते संत पंथ कशाचा भात शिजून घातला? गाराचा भात शिजून घातला अनुसयाने. गाराचं पाणी होतं कधी? गाराचं पाणी जगात कोण करतो? तुम्हाला एवढं माहित नाही? हे पुढे बसले हे असं माहिती. जगात गाराचं पाणी कशाने होतं? कोंबडी. वा 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 हे उत्तर आहे तसं. आणि कोंबडीचं पाणी कोण करतं? माणूस करतो. पण जगामध्ये एवढंच एक यंत्र आहे का कोंबडीनं जर गार खाली तर कोंबडीच्या पोटात गारचं पाणी होतं. उत्तर दिलं. काय नाव आहे तुमचं? हा नाव नाही सांगता? नाव नाही सांगणं खरं आहे तुमचं. शिर्डीच्या साईबाबाला गुपित दान येतं त्याच्यातले तुम्ही. असू द्या. सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे. ठक्षेशी तुम्ही काही सांगा ते नाही मला म्हणायचं. पण जर पतीचं स्मरण जर केलं नसतं आणि पतीचा धावा केला नसता तर हिच्या मनाची मनोकामना पूर्ण झाली नसती. आणि म्हणून पती श्रेष्ठ आहे. नेहमी म्हणत असतो पती तर दुनिया नाही तर चारी वाटा सुन्या. जी आयुष्यभर बाई एका पतीला जर मानत नसेल तर अशा बायका गाव जाण्या. याचं कारण पतीला मानलं बाई येडावाकडा असू द्या पण त्याच्या कपाळाच्या आडच्या कुंकवाच्या आड तिचं झाकलेलं असतं सगळं. मगाशी साहेबांनी एका पिक्चरचा प्रश्न मांडला होता. तसं हे सुद्धा पिक्चरमध्ये एका पिक्चरमध्ये त्याच पिक्चरमध्ये आयुष्यभर पतीला एक जागा दिसत नाही शिरीची. आणि ज्या वेळेला ती जागा मोकळी होती त्यावेळेला पती पाहायला राहत नाही. कोणची जागा हो साहेब? तुमचं नाव काय? हा प्रदीप शेठ दिपायले. लिपायले मला सुधरतच नाही. असू द्या असू द्या साहेब तुमचं अभिनंदन करतो. विषय असा आहे मला एवढंच म्हणायचं. पती असेल तर पतिव्रता. पती नसेल तर पतिव्रता नाही. ज्या वेळेला सौभाग्य तिचं निघून जातं त्यावेळेला पती पाहायला नसतो. आणि जोपर्यंत पती असतो तोपर्यंत ते झाकलेलं असतं. असं एका पिक्चरमध्ये असतं पतीच्या आड झाकलेलं असतं. म्हणून कलगी श्रेष्ठ आहे. आता ठक्षी तोरा श्रेष्ठ आहे कलगी नाही. गाती मग गाणं बाळ पाळण्यात जाऊन अनुसया गाती मग गाणं.
कळ लावली की नारंदान पती न्यावा आपले वळखून. इकडं अनुसयाने तीन देवांचे 3 बाळ करून पाळण्यात ठेवलेले आहे. एका हातामध्ये दोरी धरलेली आहे, एका हातामध्ये मुसाळ घेतलेला आहे, एका बाजूनं साळी कांडी, एका बाजूनं आणि त्या 3 बाळांना झोका देते. जिच्या हातामध्ये दोरी ती जगा सुधारी, अशी ती माता. इकडं नारद मुनीनं लक्ष्मी पार्वती सावित्री चला आपल्या पतींची अवस्था पहा काय. या 3 जणी अनुसयाच्या आणि वाड्यावरती आलेले. अनुसया आमचे पती आम्हाला द्या. तिने झाले पाळण्यात झोपलेले 3 जण, जिचा तिनं ओळखून न्या. या 3 जणी गेल्या पाळण्यापाशी पाहतात तर 3 मूर्ती सारख्या. चेअरमन साहेब 3 बाळक सारखी. चुकून दुसऱ्याला बोट लावत पतीवरती जाते, नाही लावत पतीच ओळखू येत नाही म्हणे आम्ही श्रेष्ठ. जिचा तिला नवरा ओळखू येत नाही श्रेष्ठ कशी हो? म्हणून आमच्या साहेबांनी हे गाणं म्हणायला सांगितलं. तुमचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. पाळ पाळण्यात जाऊन अनुसया गाती मग गाणं. कळ लावली की नारंदान पती न्यावा आपले वळखून. झाला गर्वती गिंचा हरण शिमग्याचे स्वांग स्वांग स्वांग. झाला गर्वती गिंचा हरण शिमग्याचे स्वांग स्वांग स्वांग. प्रसन्न गुरु माऊली कवीचे अंग अंग. 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 या 3 जणीने विनंती केली, अनुसया धन्य तू पतिव्रता, तुझी 3 लोकी सत्ता, तू आमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता आहे. मान्य केलं, पण आमचे पती आम्हाला दे, आमचे पती आम्हाला दे. शरण गेल्या अनुसयाला. मग काय केलं त्या अनुसयाने? पुन्हा आपल्या पतीचा धावा केला, पतीचा धावा केला, पतीचा धावा केला. पतीमध्ये किती किंमत असते मंडळी. रोज हालून पाहते बाईन तरी उठत नाही, तो काय प्यानारा पती काय? तो ज्ञानी पती जो उठत नाही तो वेगळा आहे, तो इथं रोडला पडलेला असतो. इकडं अनुसयानी आपल्या पतीचा धावा केला आणि 3 जणींना सांगितलं जिचं तिने ओळखून न्या. त्यांनी झालं आम्हाला ओळखू येत नाही अनुसया, आम्ही तुला शरण आलो. धन्य अनुसया पतिव्रता, तिची 3 लोकी सत्ता, तू आमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता आहे. आमचे पती आम्हाला द्या एवढं तुम्हाला विनंती करून सांगतो. आणि काय केलं पुढं? पुन्हा त्या 3 कुंभामधलं पाणी घेतलं, पतीची आज्ञा, आणि त्या पाळण्यात त्या बाळांवर टाकलं आणि ब्रह्मा विष्णू महेश पुन्हा तयार झाले. ब्रह्मा विष्णू शंकर झाला, पुढे दत्त आले जन्माला. ब्रह्मा विष्णू शंकर झाला, पुढे दत्त आले जन्माला. चौघाशी उपदेश कोणी दिला, प्रश्न पुसतो कवीच्या मुलात. माझा या ठिकाणी प्रश्न आहे, हे 3 देव अनुसयाच्या पुढे हात जोडून उभे राहिले. अनुसया आम्ही तुला शरण आलो, काय तुला मागायचंय माग. अनुसयाने सांगितलं, देवांनो मला काय नाही पाहिजे, पण तुम्ही 3 जण माझ्या पोटी जन्म घ्या, एवढीच माझी मागणी आहे. आणि मग या 3 जणांनी मिळून अनुसयाच्या पोटी जन्म घेतला. अनुसयाने आत्री ऋषी आणि यांच्यापासून दत्ताचा जन्म झाला. 3 शिर 6 हात तया माझा दंडवत, तुकाराम महाराज म्हणते. पण माझा प्रश्न काय, हे 3 जण आणि एक चौथा आहे, 4 जण आहे, यांचा सद्गुरू कोण आहे? ब्रह्मा विष्णू महेश आणि चौथा आत्री ऋषी, यांचा सद्गुरू कोण आहे? गुरु किती काय होते? ब्रह्मा विष्णू शंकर झाला, पुढे दत्त आले जन्माला. चौघाशी उपदेश कोणी दिला, प्रश्न पुसतो कवीच्या मुलात. शाहीर
शाहीर रामदास गातो सभेला उतर आज सांग 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 शाहीर रामदास गातो सभेला उतर आज सांग 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 प्रसन्न गुरु माऊली कवीचे अंग अंग हा प्रसन्न गुरु माऊली कवीचे अंग अंग प्रसन्न गुरु माऊली कवीचे अंग अंग प्रसन्न गुरु माऊली कवीचे अंग अंग रामदास गातो सभेला उतर आज सांग 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 शाहीर रामदास गातो सभेला उतर आज सांग 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 प्रसन्न गुरु माऊली कवीचे अंग अंग 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 न सांगता टाळी वाजवणे ही कलाकाराची किंमत आहे. श्रेष्ठ हे रामदास गुंड म्हणजे कोण आहे? ज्याचा हात शास्त्रात खंडा त्याला म्हणतात रामदास बांडा. गुंडा बिंडा नाही, बांडा. आर्य ब्रह्माचा भोमळा तुर्य कर फुगले बळकटे, फुगले बळकटे. अरे जिरा ना, अरे जिरा जिरा. ब्रह्माचा भोपळा तुर्य खऱ्या अर्थानं थोडं उतरली हाताने पिळ. शायरांना जात असताना आता त्यांनी आपल्याकडे किती लक्ष दिलंय दिसत नाही, तरी स्वराचं थोडं मागे पुढे झाले ना सुट्टी नसतील. मग हेच खरं असते गाणाराचं. काय काय मिली त्यांना स्वराचं ज्ञान नाही अजून. तुंतून उतरले का काय उतरले. आणि मला बाबूराव मला आपला प्रश्न होता शायरांना, एका एका पिंडाला तांदूळ किती? गुंड येत नाही, गुंड येत नाही, कंचे गुंड येत नेमकं तुम्हाला माहिती म्हणून सांगतो सर्व मंडळींना. वाल्मिकी रामायण चाललं ना, त्याच्यावर जर चाललं तर रामायणाचा मेळ लागेल. आनंद रामायण का घुसल्यावर आनंद रामायणाचा मेळ लागणार नाही. मधुर रामायण का घुसल्यावर रामायणाचा मेळ लागणार नाही. आनंद रामायण का शिरल्यावर रामायणाचा मेळ लागणार नाही. मग शाहीर लय हुशार होते. शाहीर तुम्ही जर फळ विचारले ते फळ सांगितल्याशिवाय शाहीर गाणं बंद करणार नाही. आणि तुम्हाला वाचायला दिन मोकळी भनभन करायची नाही.
शतानिकचा थोडा गोळे असू द्या, त्यांना लागला असं कुठं, मी नाही म्हणत नाही. आता तुम्ही आमच्या प्रश्नाचे किती उत्तर दिले तुमच्या लक्षात आहे. एका एका पिंडाला तांदूळ किती, एवढाच मुद्दा. जेव्हा काही बोलले का शाहीर, आणि वरून असू द्या वरून काय म्हटले, ज्याचा हात शास्त्रात खंडा. मान्य आहे ना शाहीर, हात शास्त्रात खंडा. मग तुम्ही इकडे वळले का नाही? म्हणून तुमच्यासाठी ब्रह्माचा भोपळा तुरे कर फुगले बळकट, तुरा तुरा फुगले बळकट. अरे मान भावाला नाही पागुट, तुरा खावला कुठ. मानभावाला नाही पागुट, तुरा खावला कुठ. तुरा मूळचा भूषण तुम्ही त्याला मानता भगवान, तुरा मूळचा भूषण तुम्ही त्याला मानता भगवान. आव मानता भगवान, कोणत्या ग्रंथात लिहिला दाखला, कसे गाता गाण. खऱ्या अर्थानं ठक्षे शिंद्यांना असं भरपूर येते, पण माणूस बघून काम करत असतो आपण. शहरांनी असं नाचवलं का असं तुरा 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 एकटाच घेऊन हिंड. एक आमची भारूड आहे, भारूड फार वाईट वाटण, कलगी तुराली रांगडा असतो बरं का. झिपरी झिपरी मला काय म्हणशी, खूपच वाक्य अवघड आहे. दाखव उत्पन्न मला तेव्हा शाहीर, प्लीज मला तिकडे जायला लावू नका.
कारण ज्या फळाला आपला हात पोचत नाही ते आंबट म्हणून सोडायचंच नाही. मग तुम्ही एवढे हुशार तज्ञ होता का नाही? मग त्या तांदळावर थोडं काहीतरी बोलायला पाहिजे होतं तुम्ही. त्या नाही बोलले. आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पायाचं वाकून. ते म्हणते मी मुळ्याचं औषध त्यालाच मुळ्याच झाले बघिंद्र पडले. काय ना ना खरं बोललो सकेल राग येतो का नाही? तेव्हा शाहीर त्या तांदळावर दुसऱ्या बारी तुम्ही जर थोडेफार बोललात चांगलं होईल. आता पुढे जाऊन शायरांचे काही सवाल आहेत ते आपण शोधणार आहोत. एखादा चुकून मायाकडून राहिला तर तुम्ही मला सांगा. आलं का लक्षामध्ये? म्हणून पुढे जात असताना